नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहे. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपण गेल्या काही दिवसापासून इंटरनॅशनल न्यूज आणि इश्यू तर याच्यावरती लेक्चर बघतोय. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न बनू शकतो. तर त्याच्यामुळे सध्या जगामध्ये काय चाललेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल एक अवेअरनेस तुम्हाला असला पाहिजे. त्यातूनच तुमचा एक पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होईल. ओके, तुम्हा सर्वांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती मी मृणाल अगदी मनापासून स्वागत करते. या लेक्चरची PDF ही तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉब हे जे आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे तर तिथून डाउनलोड करता येईल. आणि सध्या आपल्या विजन स्टडीवरती राज्यसेवेची जी 3rd बॅच आहे तर त्याचे ॲडमिशन ओपन आहेत. या बॅचमधून तुमचा भरपूर अभ्यास होईल. कोर्स फी जी आहे तर ती एका विद्यार्थ्यासाठी 3000, दोघांसाठी 4000 आणि तुमचा 4 विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल तर 6000 रुपये असणार आहे. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. तर आता आपण लगेच आपल्या आजच्या मेन टॉपिककडे वळूयात. ही जी चीनची नॅशनल पीपल्स काँग्रेस आहे तर हा चीनमधला एक इम्पॉर्टंट असा पॉलिटिकल इव्हेंट असतो. ॲक्च्युली ही एक ॲन्युअल मीटिंग असते आणि यावर्षी 22 मे पासून ही मीटिंग सुरू झाली आहे. तसं बघायला गेलं तर ही जी मीटिंग आहे तर ती दरवर्षी मार्च महिन्यामध्ये होते, पण यावर्षी कोरोना व्हायरस पॅन्डेमिकमुळे ही मीटिंग थोडी लेट झाली आहे आणि 22 मे पासून सुरू झाली आहे. ठीक आहे. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की चीनमधली जी यंत्रणा आहे तर तिथे पत्रकार आणि मीडिया तर यांचा जो रोल आहे तो खूपच कमी आहे. पण NPCमध्ये काही ठराविक असे मीडिया हाऊस आणि रिपोर्टर तर यांना हा जो संपूर्ण इव्हेंट आहे तर तो कव्हर करण्याची परमिशन मिळाली. पण जे पब्लिक इंटरव्ह्यूज आहेत तर त्याच्यासाठी परमिशन नाही आहे. आणि अर्थातच हे जे सगळे रिपोर्टर्स आहेत तर त्यांची ऑलरेडी जी कोरोना व्हायरस टेस्ट आहे तर ती घेण्यात आली आणि त्यानंतरच मग या मीडिया हाऊस आणि रिपोर्टर्सना परमिशन मिळालेली आहे. ओके, आता जसं आपण बघितलं की NPC हा ॲन्युअल इव्हेंट आहे, पण यावर्षीची जी NPCची मीटिंग आहे तर ती इतकी इम्पॉर्टंट का आहे किंवा चर्चेमध्ये का आहे तर त्याच्यामागे काही इम्पॉर्टंट रिझन्स आहेत. जसं की सध्या संपूर्ण जग हे लॉकडाऊनमध्ये आहे, पण या मीटिंगसाठी जवळपास 3000 जे डेलिगेट्स आहेत तर ते बीजिंगमध्ये आले आणि ग्रेट हॉल ऑफ द पीपल्समध्ये ही मीटिंग होते. तर सध्या संपूर्ण जग हे कोरोनाशी लढतंय, पण आम्ही म्हणजे चीनने ही लढाई जिंकलेली आहे आणि आमचं जे नॉर्मल लाईफ आहे तर ते आम्ही पुन्हा सुरू केलं आहे. तर हा जो मेसेज आहे तो संपूर्ण जगाला देण्यासाठी आणि फक्त जगालाच नाही तर चीनचे त्यांचे जे नागरिक आहेत तर त्यांनासुद्धा हे पटवून दिलं जातं आहे की कम्युनिस्ट पार्टी आणि शी जिनपिंग तर यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशाने या पब्लिक हेल्थ कलॅमिटीवरती मात केली. ओके, तर जगासाठी आणि त्यांच्या नागरिकांसाठी हा एक मेसेज आहे की आम्ही कोरोनाविरुद्धची जी लढाई आहे तर ती जिंकलेली. ठीक आहे. आता ही जी मीटिंग होते तर त्याच्यामध्ये सुरुवातीला चीनमधले जे टॉप पॉलिटिकल लीडर्स आहेत, ज्या टॉप अथॉरिटीज आहेत तर त्यांची भाषणं होतात. मग आता यावेळेला सुद्धा चीनचे जे प्रीमियर आहेत तर त्यांचं भाषण झालं. प्रीमियर म्हणजे काय तर चीनच्या स्टेट काउन्सिलचे ते लीडर असतात. ते असं म्हटले की आय वुड लाईक टू पॉइंट आउट दॅट वी हॅव नॉट सेट अ स्पेसिफिक टार्गेट फॉर इकॉनॉमिक ग्रोथ दिस इयर. This is because our country will face some factor that are difficult to predict in its development. म्हणजे यातून तुमच्या लक्षात आलं असेल की यावर्षी चायनीज गव्हर्नमेंटनी त्यांचा जो GDP ग्रोथ रेट टार्गेट आहे तर तो सेटच केलेला नाही आहे. आणि चीनची ही एक परंपरा आहे की त्यांची ही जी मीटिंग होते तर त्याच्यामध्ये त्यांचं यावर्षीचं जे टार्गेट आहे तर ते लोक अनाऊन्स करतात, पण यावर्षी असं कोणतं टार्गेटच त्यांनी अनाऊन्स केलेलं नाही आहे. आणि चीनच्या गव्हर्नमेंटचं असंच असतं की ते लोक जे टार्गेट सेट करतात तर त्यांना हे माहिती असतं की हे टार्गेट आपण शुअर शॉट अचीव्ह करू शकतो, पण ज्या वेळेला त्यांना हे माहिती नसतं की आपण हे टार्गेट अचीव्ह करू की नाही तर त्यावेळेला ते टार्गेटबद्दल काही बोलतच नाहीत. तर तशीच परिस्थिती यावर्षी आपल्याला बघायला मिळते की त्यांनी आपल्या GDP ग्रोथबद्दल काहीच टार्गेट सेट केलेलं नाही आहे. ओके, आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की चीनने 2010मध्ये एक टार्गेट सेट केलेलं होतं की त्यांना 2020 पर्यंत आपली जी इकॉनॉमी आहे तर त्याची जी साईज आहे तर ती दुप्पट करायची आहे. पण सध्या ही जी परिस्थिती आहे तर ती चीनसाठी खूप डिफिकल्ट आहे, कारण या पॅन्डेमिकमुळे एकतर चीनची जी अर्थव्यवस्था आहे तर त्याला मोठ्या प्रमाणावरती धक्का बसलाय आणि अजून एक महत्त्वाचं रिझन ते म्हणजे
चीन आणि अमेरिकेचं ट्रेड वॉर की जे बराच काळ सुरू आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा त्यांचा जो ग्रोथ रेट आहे तर त्याला अफेक्ट झालाय. चीनमधले एक इकॉनॉमिस्ट आणि गव्हर्नमेंट ॲडवायझर ज्यांचं नाव आहे जस्टिन ली युफू, तर यांनी असं म्हटलंय की यावर्षी चीनने ॲटलिस्ट 5.6% ग्रोथ दाखवली पाहिजे, तरच चीनचं हे जे टार्गेट आहे तर ते चीन अचीव्ह करू शकेल. आणि त्याचप्रमाणे त्यांनी हे सुद्धा अनाऊन्स केलं की सध्या चीनमध्ये अनएम्प्लॉयमेंटचा जो रेट आहे तर तो 6% आहे, की जो लास्ट इयर 5.5% होता. ओके, म्हणजे चीनच्या गव्हर्नमेंटनी सुद्धा हे ॲक्सेप्ट केलंय की या पॅन्डेमिकमुळे त्यांच्याकडचा जो अनएम्प्लॉयमेंटचा जो रेट आहे तर तो लास्ट इयरच्या कम्पॅरिझनमध्ये यावर्षी वाढलेला आहे. ओके, आणि त्याचप्रमाणे या NPCशी रिलेटेड अजून एक जो इश्यू आहे तर तो तुम्ही सगळ्यांनीच ऐकला असणार आहे, ते म्हणजे चीनचे हाँगकाँगला घेऊन असलेले फ्युचर प्लॅन. कारण आपण ही गोष्ट ऐकलेली आहे की हाँगकाँगमध्ये जो एक सिक्युरिटी लॉ आहे तर तो चीनकडून पास केला जाणार आहे, आणि त्यामुळे सुद्धा ही जी NPC आहे तर ती आत्ता खूप जास्त चर्चेमध्ये आहे. तर यावर्षी चीनची नॅशनल पीपल्स काँग्रेस इतकी चर्चेमध्ये असण्याची रिझन्स तर ती तुमच्या लक्षात आली असतील. आता एक्झॅक्टली NPCचं काम काय आहे तर हे सुद्धा आपण बघूया. एकतर पहिलं काम ते म्हणजे कायदे बनवणं, म्हणजे ज्या पद्धतीने भारतामध्ये आपली संसद कायदे बनवते किंवा इतर संपूर्ण देशामध्ये तिथल्या ज्या पार्लमेंट्स आहेत तर त्यांचं हे काम असतं. तर सेम तेच काम NPC कडून केलं जातं की चीनमधले जे सगळे इम्पॉर्टंट लॉज आहेत तर ते या NPC कडून बनवले जातात. ठीक आहे, त्याचप्रमाणे इम्पॉर्टंट ज्या राजकीय नियुक्त्या आहेत तर त्यासुद्धा केल्या जातात. जी प्रेसिडेंटची नियुक्ती आहे तर ती सुद्धा केली जाते. आणि सोबतच गव्हर्नमेंटचे जे सगळे इम्पॉर्टंट रिपोर्ट्स आहेत ते या NPCमध्ये सादर केले जातात. त्यांचा ॲन्युअल वर्क रिपोर्ट की जो आपल्याकडे आपण जे बजेट म्हणतो तर तशाच पद्धतीने आहे की गव्हर्नमेंटचे जे टार्गेट आणि फ्युचर प्लॅनमध्ये गव्हर्नमेंट कशा पद्धतीने काम करणार आहे तर त्याचा जो एक लेखाजोखा आहे तर तो इथे सादर केला जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे चीनचं जे बजेट आहे तर त्याच्यामध्ये चीन डिफेन्सवरती किती खर्च करणार आहे, म्हणजे डिफेन्स बजेट, तर हे सुद्धा इथे सादर केलं जातं. आणि जसं आपण मगाशी बघितलं की GDP ग्रोथ जो टार्गेट आहे तर तो सुद्धा अनाऊन्स केला जातो. तर ही जी सगळी इम्पॉर्टंट कामं आहेत तर ती NPC कडून केली जातात. आणि आता याच्यामध्ये डिफेन्स बजेट आणि GDP ग्रोथ टार्गेट तर याच्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं की यावर्षी चीन डिफेन्सवरती किती खर्च करणार आहे आणि त्यांचा GDP ग्रोथ रेटचा जो टार्गेट आहे तर ते काय असणार आहे. आणि जर आपण बघितलं तर चीनच्या राजकारणामधले जे सगळे सिनियर पॉलिटिकल लीडर्स आहेत तर ते या NPCचा पार्ट असतात. आपण जर एक्झॅक्ट मेंबर्सचा नंबर बघितला तर तो 2980 आहे. आणि या मेंबर्सची जी टर्म असते तर ती 5 वर्षासाठी असते. चीनमध्ये राष्ट्रीय स्तरावरती ही जी NPC आहे तर ती काम करते. राज्यस्तरावरती मग प्रोव्हिन्शियल पीपल्स काँग्रेस, त्यानंतर मग त्याच्याखाली सिटी पीपल काँग्रेस, काउंटी लेवल पीपल काँग्रेस आणि गाव लेवलवरती किंवा सगळ्यात खालच्या स्तरावरती असते ती म्हणजे टाउनशिप पीपल्स काँग्रेस. आणि याच्यामध्ये जे सगळ्यात शेवटचे खालचे स्तर आहेत दॅट इज टाउनशिप पीपल काँग्रेस आणि काउंटी लेवल पीपल्स काँग्रेस, तर इथे इलेक्शन होतं. पण ॲक्च्युअली जे कम्युनिस्ट पार्टीचे लोकल लीडर्स आहेत तर तेच डिसाईड करतात की या काँग्रेसमध्ये कोण जाणार आहे. आणि मग त्यानंतर तिथलेच जे लोक आहेत तर ते वरती जातात आणि फायनली प्रोव्हिन्शियल पीपल्स काँग्रेसमधले जे लोक आहेत तर तिथून डिसाईड होतं की फायनली NPCमध्ये कोण मेंबर्स पाठवले जातील. ओके, आणि या NPCच्या आतसुद्धा एक कोर कमिटी आहे की ज्याला स्टँडिंग कमिटी ऑफ द नॅशनल पीपल्स काँग्रेस असं म्हटलं जातं. याच्यामध्ये जे एकदम इम्पॉर्टंट असलेले जे लोक आहेत तर त्यांचा समावेश होतो. आणि या पूर्ण मीटिंगच्या दरम्यान NPCच्या ज्या बैठक आहेत त्या तर होताच, पण सायमल्टेनियसली ही जी स्टँडिंग कमिटी आहे, जी कोर कमिटी आहे तर त्यांच्यासुद्धा ज्या मीटिंग आहेत तर त्या सायमल्टेनियसली कंडक्ट केल्या जातात. ओके, आणि चीनमध्ये चायनीज पीपल पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्ससुद्धा आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधले जे लोक आहेत तर त्यांना मेंबरशिप दिली जाते. पण एकूणच NPCचं हे जे संपूर्ण स्ट्रक्चर आहे तर ते जर बघितलं तर संपूर्ण जगामध्ये त्याच्यावरती अशा पद्धतीने टीका केली जाते की ही एक रबर स्टॅम्प बॉडी आहे. म्हणजे जे काही सगळे डिसिजन्स आहेत
तर ते ऑलरेडी गव्हर्नमेंटनी आणि त्यांच्या टॉप अथॉरिटीने घेतलेले असतात. फक्त त्यांचे जे डिसिजन्स आहेत तर ते फक्त या सगळ्या 3000 मेंबर्ससमोर सादर केलं जातं. तर त्यामुळे गव्हर्नमेंटचे जे डिसिजन्स आहेत तर त्याला एक मोहर लावायचं जे काम आहे तर ते NPC करतं. तर ही जी टीका आहे तर ती संपूर्ण जगामध्ये होते की NPC ही एक रबर स्टॅम्प बॉडी आहे. ओके, तर चायनामधली ही जी नॅशनल पीपल्स काँग्रेस आहे तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल. आपण आपल्या लेक्चरमध्ये आता इथेच थांबतोय. लेक्चरच्या शेवटी तुम्हाला परत एकदा रिमाइंड करून देते. विजन स्टडीवरती राज्यसेवेची 3rd बॅच, संयुक्त गट ब, क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच आणि त्याचप्रमाणे विषयानुसारचे कोर्स, सगळ्या टेस्ट सिरीज, तर याचे ॲडमिशन ओपन आहेत. तुम्हाला या कोणत्याही कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपलं विजन स्टडीचं जे ॲप आहे तर ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि तुम्हाला हव्या असलेल्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्या. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे रोजच्या ज्या चालू घडामोडी आहेत तर त्याच्यावरती सुद्धा डेली प्रॅक्टिस टेस्ट होतात तर त्या तुम्ही सॉल्व्ह करत चला. तर आता आपण लेक्चरमध्ये इथेच थांबूया. अशाच इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग टॉपिकसोबत येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण भेटू. ठीक आहे. थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म, महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई-लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. विजन स्टडी, म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.